तर नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक नाडकर. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वात प्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. या आषाढी एकादशीच्या उपवासानिमित्त मी आज उपवासाचे आप्पे तयार करणार आहोत. तर चला तर मग तयारीला लागूया. तर यासाठी लागणारे साहित्य: वरईचे तांदूळ घेतलेत स्वच्छ धुवून, त्याच्यामुळं 1 वाटी साबुदाणे घेतलेत आणि अर्धा वाटी शेंगदाणे आणि अर्धा वाटी दही घेतली आहे, कोथिंबीर आहे आणि मिरची आहे. तर सर्वात प्रथम आपण वरईचे तांदूळ आणि साबुदाणे हे एक मिश्रण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. 1 वाटी वरईचे तांदूळ टाकले, त्याच्यामध्ये 1 वाटी साबुदाणे आणि त्याच्यामध्ये अर्धा कप दही आणि थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिक्सरला लावून घ्यायचं बारीक. तर हे मिश्रण आपण तयार केलेलं आहे. एकदम इडलीचं बॅटर कसं असतं तसं झालं आहे. एकदम कन्सिस्टन्सी बघा त्याची, एकदम इडलीच्या पिठासारखी. आता यामध्ये आपण थोडंसं खायचा सोडा टाकणार आहोत, ज्याच्यामुळे आप्पे थोडेसे फुगतील आपले, आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे मिश्रण एकदम व्यवस्थित करून अर्धा तास आपल्याला झाकण मारून ठेवायचं आहे. तर आता अर्धा तास झालेला आहे. आपलं बॅटर एकदम व्यवस्थित मिश्रण तयार झालेलं आहे. तर यामध्ये आपण टाकणार आहे शेंगदाणे आणि मिरची, कोथिंबीर यांचं कूट करून ठेवलेलं आहे मी. तो मी मिक्स करतो आहे. शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि मग नंतर कूट तयार करायचं आहे. एकदम व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये थोडंसं जिरा टाकणार आहे. हे सर्व एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिक्स करून झालं की त्यामध्ये एक बारीक किसलेला बटाटा टाकायचा आहे. एक छोटासा बटाटा घ्यायचा आहे, त्याला बारीक किसून घ्यायचं आहे. तो मिक्स करून एकदम व्यवस्थित मिक्स करायचं. गॅस पेटवून आपण आप्प्यांचा भांडा ठेवणार आहे गरम व्हायला. ते गरम झाले की आपण त्याच्यामध्ये एक आप्पे सोडणार आहोत. आप्प्याचं भांडं गरम झालं आहे. आता त्याच्यामध्ये थोडं ते चमच्याने तेल सोडलेलं आहे. आता आपण ते मिश्रण सोडणार आहोत भांड्यामध्ये. तर हे ठेवलेलं आहे. आता आपण याला 2 ते 3 मिनटं झाकण मारून ठेवणार आहोत. तर याला 2 ते 3 मिनटं आपण झाकण मारून ठेवूया आणि नंतरला परत ओपन करूया. झाकण काढूया आणि चेक करूया कसं झालं आहे. तर एकदम व्यवस्थित झालेलं आहे. आता यांना आपण एक उलटं करून ठेवूया. बघू शकता तुम्ही. हे आता उलटे करून झाले. आता परत याला 2 मिनटं आपण झाकण मारून ठेवणार आहोत, म्हणजे दोन्ही बाजू आपल्या शेकून होतील. 2 मिनटं झाले आहेत. आता आपण झाकण काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता कलर सुद्धा मस्त एकदम
शिजलेलं आहे. एकदम व्यवस्थित असे शिजलेले आहेत. ते आता आपण काढून घेणार आहोत. तर उपवासाचे जाळीदार अप्पे आपले तयार झालेले आहेत आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी सुद्धा एकदा जरूर ट्राय करा आणि कमेंट करून नक्की कळवा मला की तुमची रेसिपी कशी झाली. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.